सुप्रभात. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आषाढी एकादशी, तर आज आम्ही निघालो माझ्या रूममेट सोबत आळंदीला. तर बघूया प्रवास कसा होतो कसा नाही. स्टे ट्यून. आता सध्या तर लिफ्टमध्ये आहे, काय होतं काय नाही. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. तुझ्या दर्शनासी जीवन. इथून आळंदी जरी आहे बऱ्याचपासून, आता मी PMPने किंवा जावं, कारण की पाऊस पण चालू आहे, तर आरामशीर जावं लागेल. बघूया पुढे तर काय होतं काय नाही. आळंदी म्हणजे आज आषाढी एकादशीचं म्हणजे खूप मान असतो, उपवास करायचा, वेगवेगळे पदार्थ फळ खायचे वगैरे. बघू काय होतं. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊल झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. तर फायनली वेळेस आम्ही आता देवीला आलो आहे. आम्हाला जस्ट आता कार ड्रॉप केली आणि तिकडे आलो. तर हा ही मेन एंट्री आहे देऊची. इथे संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे व पांडुरंगाचं इकडे इंद्रायणी नदी आहे व ही अशी सुंदरशी कमान आहे. ही नदी आहे. थोडा थोडा पाऊस पण चालू आहे. वेगवेगळे चालू आहे. पाऊस चालू आहे. तर आषाढी एकादशीचा पाऊस हवेतला होतो, कारण की आहे माऊलीची दुकान. बघूया कंटिन्यू राहा. तर आम्ही इंद्रायणी नदीजवळ आलेलो आहे. ते बघू शकता इंद्रायणी नदी तुम्ही. सुंदरशी इंद्रायणी नदी आहे व हे देवस्थान आहे. वाहे धूळ 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 इंद्रायणी, त्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. जय हरी विठ्ठल 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 जय हरी. हा आनंद सोहळा स्वर्गी नाही, हे बरोबर म्हणलं आहे. कारण की गर्दी बघू शकता तुम्ही. सगळं वारकऱ्यांचे ते बघा, ते वरती गर्दी आहे. झूम करून ओके ठीक आहे तिथं आहे. हे मेन मंदिर आहे. पांडुरंगारी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. तर आम्ही आता संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ मंदिरात आलो आहे. हे मंदिर मागं दुसरं होतं, जे तिथं पांडुरंगा मूर्ती व तुकाराम महाराज होती. तर हे वैकुंठ मंदिर असं आहे. हे त्यांचं इथून म्हणजे ते वैकुंठ वास गेलं असं ऐकतात अशी दोन्ही क्षेत्र भेटली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले, त्या ठिकाणी एक बैलावरती यावं, परंतु तिथले शिळा, या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोंडेच्या वरती आले, ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगरीतला 3 मैला या बाजूला. आणि यामध्ये तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान, त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. इतिहास सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरला 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असता. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तरी तुमची सेवा केली आणि माझ्या मी वारलो तर माझ्या दियाला मुखमादी करायला तुम्हाला यावं लागेल. बांधकाम ते वारले. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 जण
त्यांचं गाव आहे सतुंग म्हणून. तर तिथले गावकरी घंटा वगैरे करतात, ब्रेक करायचा प्रयत्न करतात, ब्रेक काही काढले जात. हे अपूर्व ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरना खाली येतात आणि एक वंजळभर माती लागतात, त्याच वेळेस ते ब्रेक काढले जातात. तसेच ते निळोपर आहे. नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव, त्या गावावरना ते इथं येतात. इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं, तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरना खाली येतात, संताजी जगणाऱ्यांसाठी येतात, तर माझ्यासाठी काही होऊ शकत नाहीये, मी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रथुलं मधुनी आला शिका, निळा म्हणे आम्ही नवोटीचे देवा तुकयाचा धावा करतो. हे तुकाराम महाराजांचा धावा केलेला, हे तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कशाने, असे नळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरना खाली बनवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम पीठ झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवर येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात, म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते. बसली तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 9वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा अभंग जाते वेळेस असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो, आमचा कडे भेटू अम्मासी पावला कुडी स्वहित झाला गुप्त तुझा. बोला तुकाराम महाराज की जय. काय इच्छा असली यथाशक्ती दैवतासाठी दक्षिणा देऊन जा. तर आम्ही अरे ये बाजूला चल, ये बाजूला चल लवकर. चल बाहेर ये चल. आम्ही आळंदीला पोहोचलो आहे व हे आळंदीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता सगळे भावी भक्तांना आलेले. आणि हे आळंदीचं जे कळस जो हलतो जेव्हा माऊली प्रस्थान करता पंढरपूरला, अशी सुंदरशी गर्दी झाली आहे. आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल, नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल. मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल. आम्ही आमचे आळंदी दर्शन झाले. इंद्रायणीसाठी आता पाऊस बंद झाला आहे, तर त्यामुळे सगळेजण भाविक भक्त आलेले आहे. पाणीचा प्रभाव पण वाढला आहे व हे बघू शकता तुम्ही. पाऊस पडलं सकाळपासून ऊन पडलं तर आता ऊन म्हणजे होतं सकाळी ऊन आम्हाला वाटलं पाऊस आला. तर बघू पुढच्या ब्लॉगमध्ये काय. कीर्तना
मोठा पांडुरंग श्वास श्वास झाला टाळ साऱ्या देहाचा मृदंग